थांब ना बाबा नाही व्हिडिओ बनवण्याचं कारण कांद्याची आरण बघा, पूर्ण आरण होती, त्याच्यातला 50% कांदा 60% कांदा खराब झालेला आहे पावसाने. कागद घातले, ताडपत्री घातली, तरी पण कांदा काय सुरक्षित राहिला नाही. तर आता हा सर्व कांदा अर्ध्यावर फेकलेला आहे, सर्व नुकसान झालेली आहे. शेतकऱ्यांनी काय करायचं, माल आला की निसर्ग त्रास देतो, निसर्ग त्रास झालेला भाव मिळत नाही. तर शेतकऱ्यांनी असं करायचं काय, प्रत्येक वेळेला शेतकऱ्याला अडचणच आहे. शेतकऱ्याची 70 वर्षाची आई काम करते, 7 वर्षाचा मुलगा काम करतो, तसं बाकी लोकांचं नाही. शेतकऱ्यांनी मेहनत करून तो स्वतःच्या बायकोला किंवा आईला 500 रुपयाची किंवा 1000 रुपयाची साडी वेळेत घेऊ शकत नाही. तर देवाला माझी हीच विनंती आहे, देवा बघ शेतकऱ्याचे काय हाल चाललेत, शेतकऱ्यांना यश दे, सुखी ठेव, हीच प्रार्थना करतो. हे बघा, या 80 वर्षाची आजी, ती 80 वर्षाची आजी सर्व काम करतात रात्रंदिवस. कांदे इकडले उचल तिकडे टाक, तिकडनं उचल तिकडे टाक, असंच नुकसान होतं. आणि शेतकरी कधी वर येत नाही, शेतकऱ्याला सुख नाही, समाधान नाही, कायम पैशात त्रास असतो, निसर्ग कधी त्रास देतो, कधी भाव मिळत नाही. तर जेव्हा ही विनंती आहे तुला की शेतकऱ्याला सुखी कर, सुखी कर, सुखी कर. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.